नमस्कार, मी पूजा वंजारी. राज्यसेवा 2022 मध्ये जे अंतिम मेरिट लिस्ट लागली त्यात मी राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली आहे आणि आता मी राजपथ अकॅडमीमध्ये आहे. आणि असं अनेकदा म्हटलं जातं की तुमच्या यशात नक्की वाटा कुणाचा असतो. तर यशात अनेकांनी मला आत्ताच्या या प्रवासात मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे 2015 पासून मी प्रिपरेशन करत आहे. जसा कुटुंबाचा पाठिंबा गरजेचा आहेच, तसाच मला राजपथमध्ये जेव्हा पहिल्यांदा मी मीता चौधरी मॅडमना भेटली तर तेव्हा त्यांनी मला एक माझं काउन्सिलिंग सेशन केलं आणि त्यात सांगितलं की तुझ्या त्या कॅपॅबिलिटीज आहेत आणि तुला जर योग्य डिरेक्शन मिळाली तर तू नक्कीच यश मिळवू शकतेस. त्यानंतर राजपथ अकॅडमीचे वेळोवेळी मार्गदर्शन असेल, मॅडमची जे बुक्स आहेत. आणि या अकॅडमीचं एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव महिला मॅडमच्याकडून चालवली जाणारी ही अकॅडमी आहे. 2016 मध्ये मी त्या ॲडमिशन मेन्सची बॅचसाठी घेतलेलं होतं. त्यानंतर 1 वर्ष मी बॅच करून मी गावी गेले. मात्र ते मॅडमचं मार्गदर्शन हे मला आत्तापर्यंत चालू होतं. म्हणजे मी 2 जानेवारीला मुलाखत दिली तर त्याच्या आधीपर्यंत मॅडमनी मला कॉल करून की मुलाखत कशी द्यावी आणि काय काय गरजेचं आहे, काय महत्त्वाचं आहे हे सांगत होत्या. आणि मला वाटतं की तो एक ट्रॅक आहे अभ्यासाचा, तर तो मला वाटतं की यात कायम मला मॅडमनी खूप बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला वाटतं की या प्रवासामध्ये जो म्हणजे महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून मॅडमनी खूप मला पाठिंबा दिलेला आहे किंवा एक मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे मी राजपथ अकॅडमीचं खूप आभारी आहे. येणारी आता जे नवीन अभ्यास करतात तर त्यांना मी हे सांगू इच्छिते की या क्षेत्रामध्ये तुम्हाला अपयश खूप वेळा बघायला मिळेल. यशापेक्षा आपल्याला अपयश इथं जास्त वेळा बघावं लागतं. मात्र ह्याच्यामध्ये जर तुमचं सातत्य आणि चिकाटी असेल तर हे यश मिळू शकतं. आणि फक्त सातत्य नाही तर त्याला एक योग्य डिरेक्शन असावी लागते, तरच आपण ते यश आहे ते मिळवू शकतो. हा माझा 7वा अटेम्प्ट होता आणि या 7व्या अटेम्प्टमध्ये मी मुलींच्यात प्रथम आलेले, त्यामुळे हा क्षण खूपच आनंददायी आहे. आणि मी माझं राजपथ अकॅडमीमध्ये हा क्षण आता सध्या साजरा करत आहे. त्याबद्दल मी मॅडमचं देखील खूप आभारी आहे. मला इथं तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचेच धन्यवाद.